हाय हॅलो नमस्ते. तर आज आपण जाणणार आहोत कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंडबद्दल. तर कॉन्शियस माइंड आपलं काय काम करत असतं. कॉन्शियस माइंड जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बोलताय तर ती खरी आहे का, हे होणं शक्य आहे का, तुम्ही हे करू शकता का, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कॉन्शियस माइंडमध्ये राहतात. आणि जेव्हा कॉन्शियस माइंडला एखाद्या गोष्टीवर बिलीव बसला की हो हेच, किंवा तुम्ही सतत एखादा कुठला विचार करताय तर ती गोष्ट खरी आहे, ह्या गोष्टीवर बिलीव झालं तर ती गोष्ट जाते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आता बघा, सबकॉन्शियस माइंड तुमच्या पूर्ण तुमचे जे पण गोल आहेत ते पूर्ण होण्यासाठी किती महत्त्वाचं काम करतात. ते सबकॉन्शियस माइंडला तुम्ही काय बोलताय किंवा तुम्ही काय विचार करताय हे कळत नाही. तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडकडे जी गोष्ट जाणार आहे ती त्याला खरी वाटत असते. ती ॲज इट इज तशीच्या तशी तो ॲक्सेप्ट करतो आणि स्वतःकडे सेव्ह करून ठेवतो. जसं आपण कम्प्युटरमध्ये एखादं सॉन्ग इम्पॉर्टंट माहिती सेव्ह करतो ना, तशीच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या रिलेटेड जे पण थॉट्स आहेत, बिलीव्स आहेत ते सेव्ह होत असतात. मग त्याला कळत नाही तुम्ही ते चांगले आहेत तुमच्यासाठी की वाईट आहेत. तो तसेच्या तसे सेव्ह करतो. म्हणजे काय, जर तुम्ही कोणतीही निगेटिव्ह विचार सतत माइंडमध्ये घेताय तर तो तसेच्या तसे सेव्ह करणार आहे. मग तो त्या फ्रिक्वेन्सीला, त्या व्हायब्रेशन रिलेटेड एनर्जी तुमच्याकडे पुन्हा पाठवणार आहे. जर समजा एक उदाहरण घेऊया, आपण मनी अट्रॅक्ट करतोय. तर आता समजा एखाद्या पर्सनचा गोल 1,00,000 रुपये दर महिना अर्न करणे हा आहे. आणि त्याची मनी रिलेटेड जे बिलीव्स आहेत ते त्यांनी निगेटिव्ह स्टोअर करून ठेवलेत. तर मग तुम्ही सांगा की ते त्याला अट्रॅक्ट करणं पॉसिबल आहे का? नाही. तर त्यासाठी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत आपण काय पाठवतो हे बघणं खूप गरजेचं आहे. आता आपण काय बिलीव्स तयार करतो, म्हणजे पैशाबद्दल आपण आपले विचार काय आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण आपले रिप्रोग्रामिंग करणं खूप गरजेचं आहे. तर सबकॉन्शियस माइंड आपण जे पण बिलीव्स बनवणार आहोत, सतत ज्या गोष्टीवरती विचार करणार आहोत, ज्या गोष्टीवरती व्हायब्रेट होत राहणार आहोत, त्या गोष्टी सेव्ह करून ठेवणार आहे. तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये कोणताही मोठा गोल पूर्ण करायचा आहे किंवा छोटे छोटे गोल जरी पूर्ण करायचे, तर आपण त्याबद्दल आपण काय बिलीव्स बनवलेत, आपण काय सेव्ह करून ठेवलं आहे हे आपण स्वतः चेक करायचं आहे. आणि त्यानुसार आपली रिप्रोग्रामिंग करायची. आणि जेव्हा तुम्ही तुमची रिप्रोग्रामिंग करताना तेव्हा तुमचे जे पण गोल आहे, जो पण ध्येय आहे तो लवकर पूर्ण होतो. तर अशा पद्धतीने आपण हे कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंडवर जर काम केलं, आपण आपले बिलीव पॅटर्न्स चेंज केले, आपण त्याच्यावर काम केलं, तर आपण ही आपली जर्नी आहे लाईफची ती स्मूथ पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो. आपण आपला जो पण ध्येय आहे तो अचीव करू शकतो. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपणच आपले ऑब्स्टिकल्स तयार करत असतो, आपणच आपल्या गोलचा अडथळा बनत असतो. मग तो गोल छोटा असो किंवा मोठा असो, आपल्याला ते कळत नाही, पण आपले मोस्ट ऑफ विचार हे निगेटिव्ह असतात. म्हणजे जर आपल्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी जॉब हवा आहे, तर आपण म्हणणार मला तिथे भेटू शकेल, मी त्याच्यासाठी योग्य आहे, तिथे माझा इंटरव्ह्यू होईल, तिथे माझे विचार आपल्या माइंडमध्ये येत असतात. म्हणजे आपण निगेटिव्ह आधीच बिलीव्स बनवलेले असतात आणि जे आहे त्यालाच एनर्जी भेटणार आहे. त्यामुळे तशी कामं होत असतात. बघा, आपण आता बघितलं की आपला कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंडवर आपण जर काम केलं तर आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो. तर सबकॉन्शियस माइंडवरती जेव्हा आपण काम करतो, त्याला जेव्हा खरं ठरवून देतो की ही गोष्ट खरी आहे, तेव्हा आपले जे पण गोल आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतात. मोस्ट ऑफ टेक्निक्स, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जास्तीत जास्त टेक्निक
ह्याच रिलेटेड आहेत की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ही गोष्ट ऑलरेडी झाली आहे किंवा ही गोष्ट आहे हे पटवून देत असतो आणि त्यानुसार आपण आपले गोल पूर्ण करत असतो. तर आपण बघितलं की आपला सबकॉन्शियस माइंड हा किती महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. तर त्याच्यावर काम करणं आपल्याला गरजेचं आहे. आत्ता आपण बघणार आहोत की पुढे आपण टेक्निक कशा यूज करणार आहोत.